नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये देखील बघा आपण पोलीस भरती परीक्षेसंबंधित महत्त्वाचे 25 प्रश्न बघणार आहेत. बघा पोलीस भरती परीक्षा लवकरच सुरू होणार आहे, तर तुम्ही अभ्यासाला अजून सुरुवात केली नसाल तर अभ्यासाला सुरुवात करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली होती? महत्त्वाचा प्रश्न बघा, मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती 18 जुलै तारीख होती आणि वर्ष होतं 1857. ऑप्शन बी इथे उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे की महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली टिंब येथे स्थापन करण्यात आली. पहिली सहकारी गिरणी 1960 साली ती म्हणजे ऑप्शन ए इचलकरंजी. आता इचलकरंजी म्हटलं की कोल्हापूर जिल्हा, बरोबर. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे स्थापन करण्यात आली होती. पुढचा बघा महत्त्वाचा प्रश्न आहे की लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेला आहे? बघा फोटोत बघू शकता, हा लोणार लेक किंवा लोणार सरोवर आहे, जे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, जे की बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, 10,000 प्रश्नांची एक PDF मी तयार केलेली आहे. PDF 10,000 प्रश्नांची, जी फक्त ₹99 तुम्हाला भेटू शकते. तुम्हाला फक्त या नंबरवर मेसेज करायचा आहे आणि ₹99 तुम्हाला मला ट्रान्सफर करायचे आहेत. त्यानंतर ही PDF तुमच्या WhatsApp नंबरवर शेअर केली जाईल. पुढचा प्रश्न आहे चौथा की बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा फोटोमध्ये बघू शकता, हे बावनथडी प्रकल्प आहे, जे की आहे ऑप्शन सी भंडारा जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 5 आहे की चांद्रयान-3 मिशन 2023चे चांद्रयान-3 मिशनचे निर्देशक कोण होते? तर बघा, पी वीरमुथुवेल असं यांचं नाव आहे. पी वीरमुथुवेल हे चंद्रयान-3 मिशनचे निर्देशक होते. भारतातील नवीन 200च्या नोटेवर कशाचे चित्र आहे? 4 ऑप्शन आहेत. 200च्या नोटेवर म्हटलं की सांची स्तूपेचं चिन्ह आहे आणि 500ची नोट म्हटलं की लाल किल्ला. लाल किल्ल्यावरच्या 500च्या नोटेवर लाल किल्ल्याचं चित्र आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान शिमला करार केव्हा झाला होता? शिमला करार अतिशय महत्त्वाचा प्रश्न. तर शिमला करार झाला होता 1972. लक्षात ठेवा 1972. आणि हा करार पाकिस्तानच्या राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो आणि भारताची पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या दरम्यान झाला होता. या कराराद्वारे बांगलादेश या देशाला राजनैतिक मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. ठीक आहे, तर लक्षात ठेवा शिमला करार म्हटलं की 1972. प्रश्न क्रमांक 8 आहे की लोहस्तंभ कोणी बनवला होता? 4 ऑप्शन आहेत. लोहस्तंभ म्हटलं की आयरन पिलर ऑफ दिल्ली याची उंची 23 फीट आणि 8 इंच आहे, जो की चंद्रगुप्त दुसरा चंद्रगुप्त राजाने बनवला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणते विटॅमिन हे दुधामध्ये आढळत नाही? बी, सी, डी, ई. तर बघा, विटॅमिन सी जे की संत्र्यातून किंवा लेमन ऑरेंजमधून आपल्या लिंबामधून भेटतं. लेमन किंवा ऑरेंजमधून विटॅमिन सी भेटतं, जे की दुधामध्ये आढळत नाही. प्रश्न क्रमांक 10 आहे की सिगारेटच्या लायटरमधून, ठीक आहे, सिगारेटच्या लायटरमधून कोणता वायू निघतो? 4 ऑप्शन आहेत. सिगारेटच्या लायटरमधून ब्युटेन, ऑप्शन बी ब्युटेन हा वायू निघतो. प्रश्न क्रमांक 11 आहे की तोफ, किल्ला, शमशेर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेले आहेत? तोफ, किल्ला, शमशेर हे ऑप्शन सी फारसी भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे की सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBI विभागाचे प्रमुख संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? 2023 मध्ये यांची नियुक्ती झाली होती. तर प्रवीण सूद असं नाव आहे त्यांचं, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 13 आहे की कोकण कन्या एक्सप्रेस ही ट्रेन कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावते? तर कोकण कन्या एक्सप्रेस म्हटलं की ऑप्शन बी उत्तर येईल इथे, मुंबई ते गोवा. प्रश्न क्रमांक 14 आहे की खालीलपैकी कोणत्या आंदोलनाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले नव्हते? 4 ऑप्शन आहेत. कोणत्या आंदोलनाचे नेतृत्व? तर ऑप्शन बी JP आंदोलन, जे की 1974 ला झाले होते. याचे नेतृत्व कोणी केले होते? जयप्रकाश नारायण. तर चंपारण सत्याग्रह, नंतर असहयोग आंदोलन आणि सविनय अवज्ञा आंदोलन हे यांचे नेतृत्व गांधीजींनी केले होते. पुढचा प्रश्न बघा, भगवान महावीर यांच्या आईचे नाव काय होते? तर भगवान महावीर यांच्या आईचे नाव होते त्रिशला, ऑप्शन सी त्रिशला.
तर भगवान महावीर म्हटलं की 24वे तीर्थंकर, जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोण, असा देखील प्रश्न विचारला जातो. तर भगवान महावीर. पुढचा प्रश्न आहे की संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामध्ये किंवा युनिटमध्ये मोजतात? तर बघा, संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड हे हर्ट्समध्ये मोजले जाते. 2 हर्ट्स किंवा 5 हर्ट्स प्रोसेसर असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे 17वा, की कॅनडा या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर कॅनडा या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे आईस हॉकी. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे की हीटरमध्ये वापरलेली तार कशापासून बनलेली असते? 4 ऑप्शन आहेत. हीटरमध्ये वापरलेली तार ही नायक्रोम पासून बनली असते. पुढचा प्रश्न आहे गोल्फ खेळाडू, त्यांचा फोटो इथे बघू शकता तुम्ही. हे गोल्फ खेळाडू विजय सिंग आहे, ते कोणत्या देशाचे प्लेयर आहेत? अमेरिका, फिजी, भारत की युके? तर हे भारताचे नाही हा, फिजी या देशाचे प्लेयर आहेत. पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्रकारची वीज पारस येथे निर्माण केली जाते? पारस म्हटलं की अकोला, बरोबर आहे, अकोला जिल्हा. तर इथे औष्णिक, ऑप्शन सी, औष्णिक विद्युत वीज निर्माण केली जाते. पुढचा प्रश्न आहे हिटलर पार्टी ही 1933 मध्ये सत्तेत आली, ती पार्टी कोणत्या नावाने ओळखली जात होती? तर हिटलर पार्टी ही नाझी पार्टी, नाझी पार्टी या नावाने ओळखली जात होती. पुढचा प्रश्न आहे द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक कोणाच्या आत्मचरित्रावर आधारित आहे? द टेस्ट ऑफ माय लाईफ म्हटलं की युवराज सिंग, ऑप्शन सी, युवराज सिंग यांच्या आत्मचरित्रावर आधारित आहे. ठीक आहे, 2013 साली हे प्रकाशित झालं होतं. पुढचा प्रश्न बघा, ऑस्कर समारंभ 2023 मध्ये पुरस्कार कोणत्या भारतीय अभिनेत्रीला सादरी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते 2023च्या ऑस्करला? तर बघा, दीपिका पादुकोण यांना आमंत्रित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे की गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला? जन्म आणि मृत्यू. मृत्यू झाला होता कुशीनगरला आणि जन्म झाला होता लुंबिनी, नेपाळमधील लुंबिनी येथे. शेवटचा प्रश्न आहे आजचा की जागतिक आरोग्य संस्था म्हणजे WHO चे मुख्यालय कुठे आहे? तर WHO चे मुख्यालय, महत्वाचा प्रश्न आहे, नेहमी विचारतात, ते आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंडमध्ये. ऑप्शन बी इथे उत्तर होईल. ठीक आहे, तर बघा 25 महत्वाचे प्रश्न बघितले. सोबत क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप काय असते? ठीक आहे, 4 ऑप्शन आहेत. उत्तर माहिती असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट करून सांगायचं आहे. आणि पोलीस भरती संबंधी बघा 10,000 प्रश्नांची PDF आहे, जी फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला भेटत आहे. तर तुम्ही अजून घेतली नसाल, हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी ही PDF आतापर्यंत घेतलेली आहे. तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर या नंबरवर नक्की मेसेज करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया GK इन मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.